गॉड ब्लेस यू. तर आज मी तुमच्यासमोर छोटीशी कविता सादर करते. हाय हॅलो नमस्कार, मी तृप्ती. सगळ्यांचे यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्ही माझ्या भावाच्या लग्नामुळे सगळे एकत्र जमलो आहोत आणि यातच मदर्स डे पण आलेला आहे. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की यावेळेसचा मदर्स डे काहीतरी स्पेशल करायचा. त्यामुळे आम्ही यावेळेसचा मदर्स डे खूप स्पेशल केला. त्यामुळे तुम्ही पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. माझी आई आणि मावशी खूपच घाबरली आहे. हा माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा खूप आगाव आणि कडकडी आहे. आता माझी आई आणि दोन्ही मावशी त्यांच्या आईचे पाय धुवत आहे. मी पाय धुवू देणार ना. आज मला फुलं जातच देतो. सर्वांना एकदा आशीर्वाद देतो. ही पण एकदम पाय पडा. हा काढला काय चाललंय? दोन्ही हात ठेवायचे. आम्ही तिघींनी मिळून आमच्या आईचे आणि दोन्ही मावशींचे पाय धुतले आणि पूजा केली. माझी फॅमिली खूप मोठी आहे आणि आम्ही सगळे खूप दिवसानंतर एकत्र जमलो. माझ्या लग्नानंतर डिरेक्टली माझ्या भावाच्या म्हणजे माझ्या लग्नाला 2 वर्ष झाले. म्हणजे आम्ही 2 वर्षानंतर सगळे एकत्र जमलो आहोत. बस आता नंतर थोड्या वेळानं अजून थोड्या वेळानं अखंड सौभाग्यवती बाबा. पलीकडे बस दिसते. पाय धुवून निघतोय. अरे पुसा की असं वय नंतर आमच्या नवीन फॅमिली मेंबरने म्हणजेच माझ्या भावाच्या बायकोने तिच्या मावशीचे पाय वगैरे धुवून घेतले. हा विहान आता त्याच्या आईचे पाय धुवून घेत आहे. छोटा आहे पण सगळं पूर्णपणे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतोय तो. आता डोकं टिकून पाया पड पाया.
आणि ही श्रीषा म्हणजेच विहानची छोटी बहीण. बाहेर ओतायचं. अरे, अरे, ओलं झालं खाली. आत्ताच धुवायचा असतो फक्त. बस पाण्यात बुडवून सोडा. असं करत विहानने त्याच्या मावशीचे म्हणजेच माझे आणि माझ्या बहिणीचे पाय धुवून घेतले. जय करा आता. छोटी आईला बोलवा आता. पाणी फक्त पाणी सगळं नाही ओतायचं. मी आई पाण्याला पाय बुडवाय ना. हा बस झालं तेवढं. हा बस. सोन्याची अंगठी आहे कोणाची टाकायची? पाय पडायचं. पाय पड. पाय पड. हा, हे बघ. बस. सगळं विधीपूर्वक आहे. मात्र गॉड ब्लेस यू. इकडे बघा ना. इकडे इकडे आजी नीट. आज आहे मदर्स डे म्हणजे मातृत्व दिवस. तर सगळ्या मातांना मातृत्व दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मी एक तुमच्यासमोर छोटीशी कविता सादर करत आहे. आई. मला कोणी म्हटलं ना तू आईसारखी दिसते तेव्हा न कळत मन हसून जातं. पण तेव्हा जेव्हा बसते गोंधळते कारण मी नाहीये तिच्यासारखी. तिच्यासारखं शांत राहणं मला जमत नाही, माझ्यात नाही आहे. तिने तिची स्वप्न अलगद बाजूला ठेवली फक्त आमच्यासाठी, घरासाठी, या नात्यांसाठी. आणि मी अजूनही माझी स्वप्न घट्ट पकडून ठेवते. ती प्रेम करत राहिली न थकता, न तक्रार करता. माझं प्रेम तिच्या पुढे कधी कधी खूप छोटं वाटतं. ती खंबीर आहे, वादळ आलं तरी न मिळणारी, कधी कठोर वाटणारी पण आतून अगदी मग, कधी खूप बोलणारी पण बहुतेक वेळा तिचं मन मौनच सगळं सांगून जातं. आई जवळ असो किंवा नसो ती कायम मनात असते. तुझ्या प्रत्येक यशामागे तिचा अभिमान असतो, प्रत्येक अपयशामागे तिचा धीर असतो आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ती सावलीसाठी अगदी तुमच्यासोबत चालत असते. आई म्हणजे फक्त एक व्यक्ती नसते, ती एक भावना असते. आता नेक्स्ट एक आहे विहान पाटील. छोटंसं आपलं फोटो सादर करतो. बोलूया. बघता प्रतिबिंब तुझ्यात मिळतो मला दिलासा. शोधू कुठे तुझ्यात मला मग दिसे माझा आरसा. शोधू कुठे तुझ्यात मला मग दिसे माझा आरसा. आरशात शोधताना तुला आईमध्ये तू जवळ भासे. तुझ्या विना माझे आयुष्य म्हणजे पाण्याविना मासे. तुझ्या विना माझे आयुष्य म्हणजे पाण्याविना मासे. लक्षातच नाही. छान छान.
नाही, म्हणूनच तर सोडून तुला लांब गेलो नाही. ना 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 ना. उभे आहे. ही घराचं दर्पण आहे, स्वप्नांची उभारणी आहे आणि प्रत्येक संकटाची लढण्याचं जीवन उदाहरण आहे. Happy Mother's Day. भुकेल्या जीवाचा मायेचा घास तू, वेदण्यानंतरची माझी पहिली हाक तू, आणि माझा प्रबळ विश्वास तू, हृदयाच्या स्मरणातील माझा प्रत्येक श्वास तू. कितीही माझ्यासाठी प्रार्थना करणे कधीच थांबवत नाही. अशा माझ्या आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असं करत सगळ्यांनी आपलं वक्तृत्व मांडलं. मी पण शेअर केला, बट माझा व्हिडिओ नाही काढला. मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तोच तुकडा थोडा थोडा अगदी रे, थांब ना, ते पण मिळणार आहे. पडला तुझं तिथे, घाल ना बेल्ट. बघू इकडे, इकडे बघू, मागे जा. वाव, केक कटिंग झालेलं आहे आणि आता आम्ही डिनरला जाऊ. केक आवडतो आजी तुला? आजी, आजी केक आवडतो का? आवडते का? आमचं डिनर पण झालेलं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा. धन्यवाद आणि प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.